हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 3.79 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। कॅलटेक्स लिमिटेड चेन्नई वॉज रजिस्टर्ड with an authorized capital of rupees 5 lakh divided into 5,000 equity shares of rupees 100 each. The trial balance as on 31st March 2025 is as follows. म्हणजे आपल्याला हे अथॉराइज्ड कॅपिटल दिलेलं आहे, हे ह्याचं पोस्टिंग तुमच्या इक्विटी शेअर कॅपिटल च्या नोटला जाणार आहे आणि ह्याला आपण डबल अंडरलाइन करून सोडून देणार आहे। तुम्ही काय करायचं आहे की ह्याचं पोस्टिंग कुठं जाणार आहे ते इथं लिहून ठेवलेलं आहे मी, तुम्ही पण पेन्सिलने लिहून ठेवा। तर हे जाणार आहे लायबिलिटीची नोट नंबर 1 आहे इक्विटी शेअर कॅपिटल, त्याच्या नोटमध्ये ह्याला आपण पोस्ट करणार आहोत। त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। परचेजेस कोणत्या नोटला जातं त्या नोटचं नाव तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे। नोटचं नाव आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, ही एक्सपेन्सेसची नोट आहे, त्या नोटला हे जाणार आहे परचेजेस। त्याच्यानंतर आहे ट्रेड इन्व्हेस्टमेंट आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले नॉन करंट म्हणजे लॉंग टर्म आहे। तर ट्रेड इन्व्हेस्टमेंट हे इन्व्हेस्टमेंटच्या नोटला जाणार आहे ॲसेटच्या, तर मी इथं लिहिलेलं आहे, तुम्ही पण लिहा, इथं ए लिहा। आणि ट्रेड इन्व्हेस्टमेंट कोणती नोटचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट, ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे नॉन करंट किंवा लॉंग टर्म, तर ही ॲसेटची नोट आहे। बिझनेस प्रिमायसेस ही ॲसेटची नोट आहे, इथं मी ए लिहिलेलं आहे, तुम्ही पण लिहून ठेवा। ॲसेटची नोट आहे, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटला जाईल। त्याच्यानंतर रॉ मटेरियल स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018, हा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे। तर हे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमला सगळ्यात पहिलं हे येईल 11,900, त्याच्यात परचेजेस ॲड होतील आणि मग जर परचेज एक्सपेन्सेस असतील तर ते त्याच्यामध्ये ॲड होतील आणि क्लोजिंग स्टॉक लेस होईल। तर लक्षात ठेवायची आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमची नोट, तुम्ही लर्न केली असेल आशा करते। त्याच्यानंतर आहे फ्राईट आउटवर्ड म्हणजे आपला गुड्स बिझनेसमधून गेलेला आहे आणि बिझनेसमधून जाताना म्हणजे सेलच्या वेळेस झालेला हा एक्सपेन्सेस आहे। तर हा एक्सपेन्सेस आहे कधीच आहे तर सेल्स एक्सपेन्सेस आहे ते, तर हे अदर एक्सपेन्सेसला येईल, नोटचं नाव आहे अदर एक्सपेन्सेस। त्याच्यानंतर आहे सॅलरी अँड वेजेस, हे जाईल तुमच्या एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसला, एक्सपेन्सेसची नोट आहे। मोटार व्हेकल ही तुमची ॲसेट आहे, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटच्या नोटला जाईल। तर तुम्ही काय करायचं आहे, एक असं पेज घ्यायचं आहे, त्या पेजला असं बरोबर मध्ये फोल्ड करायचं आहे आणि त्याचे बरोबर 4 भाग होतात। तर मी काय केलं बघा, इथं ॲसेटच्या नोटची नावं इथं लिहून ठेवायची, लायबिलिटीच्या नोटची नावं इथं लिहून ठेवायची आहेत। तसंच तुम्हाला इथं इन्कमच्या नोटची नावं आणि इकडे एक्सपेन्सेसच्या नोटची नावं मेन्शन करून घ्यायची आहेत। मग ह्या रफ वर करून तुम्हाला कोणकोणत्या नोट ओपन करायच्या आहेत हे समजेल। व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे तुम्हाला आता करून प्रत्यक्ष दाखवत नाही, तर तुम्हाला कळायला पाहिजे की कोणकोणत्या नोट आपल्याला ओपन करायचे आहेत, म्हणून मी इथं पण लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही पण इथं लिहून ठेवा। त्याच्यानंतर आहे स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, हे जाईल तुमच्या एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसला, हे एक्सपेन्सेसची नोट आहे। त्याच्यानंतर मी इथं ई पण लिहिलेलं आहे, हे आहे रिपेअर टू बिल्डिंग, म्हणजे हे आहे रिपेअर्सचा खर्च आहे, बिल्डिंग नाही, नाहीतर तुम्हाला वाटेल बिल्डिंग आहे आणि ही ॲसेट आहे, तर ॲसेट नाही, तर हा एक्सपेन्सेस आहे। काय एक्सपेन्सेस आहे, कारण बिल्डिंग रिपेअर करण्याचा खर्च केलेला आहे, एक्सपेन्सेस केलेले आहेत, म्हणून हे एक्सपेन्सेसच्या नोटला येईल, अदर एक्सपेन्सेसची नोट आहे। नंतर आहे कॅश इन हँड, ही तुमची ॲसेट आहे, तुमच्या ॲसेटचं नाव आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट। त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट, बँक बॅलन्स कॅश इन हँड म्हणजे आपल्या हातात असलेले पैसे हे आपले ॲसेट आहे, तर हे पण तुमच्या कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटच्या नोटला जाईल। त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न आहे ते, तर हे तुमच्या सेल्समधून लेस होईल। सेल्स कुठं असतात तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला, तर इथं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन लिहून ठेवा आणि त्याच्यामधून हे मायनस होणार आहे, ही इन्कमची नोट आहे। सेल्स करून म्हणजे गुड्स सोल्ड करून तुम्हाला इन्कम झालेला आहे, त्याच्यातून हे सेल्स रिटर्न तुम्ही मायनस करायचे आहेत। त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबल, नोटचं नावच आहे ट्रेड रिसिवेबल, ब्रॅकेटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे करंट आहे म्हणजे शॉर्ट टर्म ॲसेट आहे ही, तर ट्रेड रिसिवेबल नोटचं नाव आहे ट्रेड रिसिवेबल, ही आहे ॲसेट रिसिवेबल, तर मिळणार आहे म्हणून ही आहे करंट किंवा ह्याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो, शॉर्ट टर्म रिसिवेबल्स आहेत, ही आहे तुमच्या ॲसेटची नोट। त्याच्यानंतर आहे फ्राईट
इनवर्ड. बघा इथं 2 आहेत, फ्राईट आउटवर्ड आहे इथं वर आणि इथं इनवर्ड आहे. इन म्हणजे आत आला, गुड्स आपला इन झाला. म्हणजे कधी इन होतो तर जेव्हा तुम्ही परचेजेस करता, म्हणजे काय करता की खरेदी करता, तेव्हा गुड्स तुमच्याकडे येतो आणि जेव्हा खरेदी करताना जे पण एक्सपेन्सेस होतात त्याला इनवर्ड म्हणतात. कधी फ्राईट इनवर्ड म्हणतील, कॅरेज इनवर्ड म्हणतील. तर इन झाला, गुड्स आपल्याकडे आला, येताना जो केलेला खर्च आहे त्याला फ्राईट इनवर्ड म्हणतात. म्हणून हे आहे परचेज एक्सपेन्सेस. परचेज एक्सपेन्सेस हे काय करायचे आहेत, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमला ॲड करायचं आहे. बघा सगळ्यात पहिलं काय येणार आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ॲड परचेजेस आणि ॲड फ्राईट इनवर्ड आणि मग त्याच्यातून लेस क्लोजिंग स्टॉक होईल. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आता हे बघा 2 प्रकारचं आहे. एक ट्रेड रिसिवेबल वेगळं असतं आणि बिल्स रिसिवेबल वेगळं असतं. तर हे ट्रेड रिसिवेबल आहे हे तुमचे शॉर्ट टर्म आहेत. आपण 12वीला असताना 12ला असताना तुम्ही एक लेसन शिकलेला आहात बिल ऑफ एक्सचेंजचा, त्याच्यामध्ये तुम्ही बिलाच्या एंट्र्या केलेल्या आहेत. बिल म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. तर बिल म्हणजे काय, तर हे आपण शॉर्ट टर्मसाठी उधारीवर गुड सोल्ड केलेलं आहे. गुड सोल्ड ऑन क्रेडिट फॉर 3 months 2 months असं. तर मग हे लोन्सला येतं किंवा तुम्ही ह्याला नाव देऊ शकता लोन्स अँड ॲडव्हान्स. तर नाव शक्यतो लोन्स अँड ॲडव्हान्सच द्या. हे शॉर्ट टर्म ॲसेट आहे. तर करंट ॲसेट पण तुम्ही म्हणू शकता. ही करंट ॲसेट आहे आणि ही तुमची ॲसेटची नोट आहे लोन्स अँड ॲडव्हान्स. त्याच्यानंतर आहे फर्निचर अँड फिक्चर. फर्निचर अँड फिक्चर ही तुमची फिक्स ॲसेट आहे. ही तुमच्या ॲसेटला नोटचं नाव आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. तुम्ही इथं लिहून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड. पेन्शन फंडसाठी कंपनीनं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर मग हे कंपनीचा एक्सपेन्सेस आहे. हे तुमच्या एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसच्या नोटला जाईल. हे कंपनीचे एक्सपेन्सेस आहेत एक्सपेन्सेस साईडला. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स. आपले पैसे बुडवले, आपला लॉस झाला म्हणून ते येईल अदर एक्सपेन्सेसच्या नोटला. त्याच्यानंतर पॉवर अँड फ्यूल. पॉवर अँड फ्यूल म्हणजे इंधनाचा खर्च आहे, तो पण अदर एक्सपेन्सेसला जाईल. गुडविल. गुडविल ही तुमची इनटॅन्जिबल ॲसेट आहे. तर ही तुमच्या ॲसेटची नोट आहे. ॲसेटच्या नोटचं नाव पण गुडविलच आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्स अदर एक्सपेन्सेसला जाईल. त्याच्यानंतर प्लांट. प्लांट आहे ही तुमची ॲसेट आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटच्या नोटला जाईल. तुम्ही इथं लिहून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे रेंट अँड टॅक्सेस. ही तुमची एक्सपेन्सेस आहेत अदर एक्सपेन्सेसला जाईल. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आता ही दररोज येणार आहे तुमच्या आणि ही नीट काळजीपूर्वक बघा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन करण्यासाठी आलेला खर्च, म्हणजे कंपनी अस्तित्वात येण्याच्या अगोदरचे एक्सपेन्सेस आहेत. पण हे एक्सपेन्सेस केल्याशिवाय कंपनी फॉर्म होत नाही, म्हणून हे एक्सपेन्सेसला आपण ॲसेट म्हणतो. तर कारण ॲसेट म्हणजे काय की कंपनी, बघा आता तुम्हाला कंपनीचं लायसन काढायचं आहे तर ते पैसे खर्च केल्याशिवाय लायसन नाही भेटणार. मग तो जो एक्सपेन्सेस केला म्हणजे लायसन मिळालं, पण त्याच्यासाठी जे एक्सपेन्सेस केले ते ॲक्च्युली कंपनी चालवण्यासाठी एक्सपेन्सेस नाही केले, तर कंपनी फॉर्मेशनसाठी केलेले एक्सपेन्सेस आहेत, म्हणून त्याला ॲसेट म्हणतात. तर ही आहे ॲसेट आणि ही आहे नॉन करंट अदर नॉन करंट ॲसेट. कारण नॉन करंट म्हणजे ही लॉंग टर्म चालते. कारण आपला बिझनेस जोपर्यंत आहे तो स्थापन करण्यासाठी झालेला खर्च आहे, म्हणून ह्याला अदर नॉन करंट ॲसेट असं म्हणतात. तर हे अदर नॉन करंट ॲसेटच्या नोटमध्ये ह्याचं पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. रिसिवेबल आहे, नॉट रिसिवड. असं नाही सांगितलं की रिसिव्ह झालं, असं सांगितलं आहे की इंटरेस्ट रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग आहे, इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट मिळायचं आहे. तर रिसिवेबल लिहिलं आहे, पेएबल नाही लिहिलं, म्हणजे हे आपल्याला मिळणार आहे, नॉट रिसिवड, पण मिळणार आहे. आपल्या ॲसेटचा मिनिंग नीट लक्षात ठेवून घ्या. ॲसेटचा मिनिंग म्हणजे आपल्याजवळ काहीतरी आहे आणि दुसरी 2 मिनिंग आहेत. एक ॲसेट म्हणजे आपल्याजवळ आहे, आपली संपत्ती प्रॉपर्टी, आणि दुसरा एक मिनिंग आहे त्याचा की जे आपल्याला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बँकेत पैसे इन्व्हेस्ट केले ते आपल्याला नंतर मिळणार आहेत. तसंच की कुठं तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये केलेली आहे, शेअर्समध्ये केली, डिबेंचर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कंपनीने इन्व्हेस्ट केली, बँकेत पैसे ठेवले, तर ते आपल्याला परत मिळणार आहेत. ॲसेटचा दुसरा मिनिंग आहे मिळणार आहे किंवा मिळणार असेल, तर मग आपण ॲसेटला लिहितो, म्हणून हे येणार आहे अदर करंट ॲसेटच्या नोटला. त्याच्यानंतर आहे सेल्स. सेल्स म्हणजे आपण गुड्स सोल्ड करून आपल्याला इन्कम झालेला आहे, तर ह्याचं पोस्टिंग आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला करणार आहोत. ही इन्कमची नोट आहे. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2018. हा 2018चा
ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉसचा, तर अदर इक्विटीला जाईल. ह्याच्यामध्ये करंट इयरचा प्रॉफिट ॲड होईल आणि मग त्याच्यामधून आपण जर काय ॲडजस्टमेंट असेल तर डिव्हिडंड वगैरे प्रॉफिटमधून देतो. तर मग आपण बघूया पुढं काय दिलं आहे ते. तर हा प्रॉफिट तुमच्या अदर इक्विटीच्या नोटला जाईल, ही लायबिलिटीला जाईल. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही 11-12ला असताना प्रॉफिट अँड लॉस जो नेट प्रॉफिट यायचा तो नेट प्रॉफिट तुम्ही ट्रान्सफर करायचा कॅपिटलला, आणि तुम्ही कॅपिटलमध्ये तेव्हा प्रॉफिट आला तर ॲड करायचा, लॉस आला तर लेस करायचा. तर म्हणून ही प्रॉफिट अँड लॉस तुमच्या लायबिलिटीला जातो. बट त्या नोटचं नाव आहे अदर इक्विटी. डिपॉझिट विथ पब्लिक. आता बघा हे सांगितलेलं आहे की डिपॉझिट विथ पब्लिक म्हणजे पब्लिक म्हणजे अनसेक्युर्ड आहे. तर आता इथं बघा असं सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बँकिंग व्यवसाय करत असाल तर पब्लिकनं तुमच्या बँकेमध्ये काय केलेलं आहे, डिपॉझिट ठेवलेले आहेत, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत. मग तुम्हाला काय करावं लागेल की त्यांचे पैसे तुम्हाला परत द्यावे लागतील, म्हणून हे येतं बॉरोईंगला, हे लक्षात ठेवा. तर बॉरोईंगची नोट आहे नॉन करंट ॲसेटला, कारण पब्लिक डिपॉझिट असतात ते फिक्स डिपॉझिट असतात, पब्लिकने आपल्याजवळ ठेवलेले पैसे असतात, त्यांचे पैसे आपल्याला परत द्यावे लागतात, देणं आहे, म्हणून हे लायबिलिटीला येईल. मग ह्याच्या नोटचं नाव आहे बॉरोईंग, नॉन करंट बॉरोईंग म्हणजे लॉंग टर्म बॉरोईंग आहेत. इंटरेस्ट ऑन ट्रेड रिसिवेबल. आता बघा नीट काळजीपूर्वक बघा, इथं सांगितलं आहे ट्रेड इन्व्हेस्टमेंट, सॉरी मी रिसिवेबल म्हणलं, इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट. ट्रेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट काय आहे, आपली ॲसेट आहे, आणि ॲसेटवरील, ऑन म्हणजे वर, ॲसेटवरील इंटरेस्ट आहे. ही इंटरेस्टची ॲडजस्टमेंट नोट आहे, सॉरी इंटरेस्टचं नाव आहे. तर आपल्याला इंटरेस्ट मिळालं कशावरचं, तर ट्रेड इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट आहे. तर मग हे कुठं जाणार आहे, अदर इन्कमला, कारण तुम्हाला मिळालं आहे म्हणून हे अदर इन्कमच्या नोटला जाईल. त्याच्यानंतर आहे अनक्लेम डिव्हिडंड. म्हणजे डिव्हिडंड तुम्ही काय करायचं असतो, शेअर होल्डरांना वाटायचा असतो, डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, पण तुम्ही वाटलेला नाही, म्हणजे तुम्ही काय केलं नाही, दिलेला नाही, म्हणजे लोक न्यायला आले नाही आहेत डिव्हिडंड, त्यांनी क्लेम नाही केलेला, बट तो कंपनीला द्यावा लागतो, म्हणून आपण अनक्लेम म्हणजे न वाटलेला डिव्हिडंड आहे, अदर करंट लायबिलिटीला येईल. लायबिलिटी म्हणजे तुमचं देणं आहे, जेव्हा पण शेअर होल्डर मागतील तेव्हा त्यांचा डिव्हिडंड त्यांना द्यावा लागेल, म्हणून तो अदर करंट लायबिलिटीला येतो. ट्रेड पेएबल. ही ट्रेड पेएबलचीच नोट आहे. पेएबल म्हणजे देणं आहे. तर हे येणार आहे करंट लायबिलिटीला. नोटचं नाव आहे ट्रेड पेएबल. नोटचं नाव आहे करंट पेएबल, सॉरी ट्रेड पेएबल, आणि हे आहे शॉर्ट टर्म, किंवा त्याला तुम्ही करंट लायबिलिटी पण असं म्हणू शकता. त्याच्यानंतर आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल येतं इक्विटी शेअर कॅपिटल. नोट लायबिलिटीची पहिली नोट आहे इक्विटी शेअर कॅपिटल. आता हे लक्षात ठेवा, हे शेअर कॅपिटलचं पोस्टिंग करण्याच्या अगोदर ह्याचं पोस्टिंग करायचं आहे की जे तुमचं ॲथोराईज कॅपिटल आहे. पहिलं पोस्टिंगला ॲथोराईज कॅपिटल घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग हे तुमचं इक्विटी शेअर कॅपिटलचं पोस्टिंग होईल. ॲक्सेप्टन्स म्हणजे बिल्स पेएबल. तुम्हाला माहितीसाठी तिथं लिहून ठेवा, ॲक्सेप्टन्स बिल्स पेएबल आहे, अदर करंट लायबिलिटीला येईल, ही लायबिलिटीची नोट आहे. रेंट पेएबल म्हणजे नॉट पेड, बट पेड करायचं आहे, आउटस्टँडिंग आहे, रेंट द्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, पेड हा शब्द आला की ते प्रॉफिट अँड लॉसला येतं, आणि पेएबल आलं की बॅलन्स शीटला येतं. मग पेएबल असेल तर लायबिलिटीला आणि रिसिवेबल असेल तर ॲसेटला. मग इथं सांगितलं आहे रेंट पेएबल म्हणजे हे आउटस्टँडिंग रेंट आहे, आपल्याला द्यायचं आहे, देणं आहे, म्हणून अदर करंट लायबिलिटीला येईल. त्याच्यानंतर आहे 8% डिबेंचर. हे डिबेंचर म्हणजे आपण लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टरमधून आपण लोन घेतलेलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 8% आहे, हे येईल तुमच्या लॉंग टर्म बॉरोइंगला. त्याच्यानंतर आहे पेन्शन फंड. आता तुम्हाला वाटेल मी एक सांगितलेलं होतं तुम्हाला की जेवढं पण फंड रिझर्व आहे ते आपल्या अदर इक्विटीला येतं, पण त्याला काहीतरी अपवाद आहेत, कोणते तरी फंड अपवाद आहेत. त्यातला एक होता पेन्शन फंड म्हणजे काय केलेलं आहे की पेन्शन आपण कोणाला देतो, तर पेन्शन ही वर्करांना देतो, कामगारांना देतो, आफ्टर रिटायरमेंट त्यांना आपण पेन्शन देतो. तर ही जी प्रोव्हिजन करतो म्हणजे काय करतो आपण, पेन्शनसाठी कंपनी काय करते, प्रोव्हिजन करून ठेवते, म्हणून नेहमी लक्षात ठेवा प्रोव्हिजन फंड हा ह्याला जातो, प्रोव्हिजनला पोस्टिंग होतं. आणि मग अदर इक्विटीमध्ये काय येतं, तर जे ओनरचं आहे, जे इक्विटी शेअर होल्डरांचं आहे ते तिथं जातं, म्हणजे ज्या फंडामध्ये ओनरने पैसे ठेवलेले आहेत ते सगळे रिझर्व किंवा फंड हे कुठं जातात, अदर इक्विटीला जातात. तर हे येणार आहे प्रोव्हिजनला.
त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड इक्वेलेशन फंड. आता बघा डिव्हिडंड कोणाचा असतो तर शेअर होल्डरांचा असतो. आपण डिव्हिडंड वाटायचा असेल तर त्याच्यासाठी जी केलेली प्रोव्हिजन असेल, डिव्हिडंड इक्वेलेशन फंड आहे, फंड असेल तर मग ह्या फंडाचं पोस्टिंग होणार आहे अदर इक्विटीच्या नोटला. कारण हा डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड हा ओनरांना दिला जातो, ओनरांना डिव्हिडंड देण्यासाठी क्रिएट केलेला फंड आहे, म्हणून हा जाणार आहे अदर इक्विटीला. ही आहे लायबिलिटी. प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट, ही प्रोव्हिजनच्या नोटला जाणार आहे, कारण प्रोव्हिजन आहे असं नाही लिहिलं एम्प्लॉईज बेनिफिट, तर हे आहे प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट. तर ह्याचं पोस्टिंग प्रोव्हिजनला होणार आहे. जेव्हा आपण प्रोव्हिजन, प्रपोज्ड असा शब्द आला की प्रोव्हिजनला पोस्ट करायचं आहे. फक्त काही नावं अपवाद आहेत, त्याच्यामध्ये एक आहे पेन्शन फंड. त्याच्यानंतर आहे परचेज रिटर्न्स. परचेज रिटर्न म्हणजे हे काय आहेत, आता बघा आपला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युममध्ये जाणार आहे, परचेस केलेत आणि ते रिटर्न झालेले आहेत, म्हणजे कस्टमरनी माल आपल्याला परत केलेला आहे. पहिलं येतं ओपनिंग स्टॉक ऑफ परचेजेस किंवा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ॲड परचेजेस. त्याच्यामध्ये ॲड होणार आहे फ्राईट, कुठंतरी होतं बघा फ्राईट इन वर्ड, आणि हे परचेज रिटर्न त्याच्यामधून लेस होणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. नाव पूर्ण बघा, चुकून तुम्ही जर अर्ध रीड केलं तर त्याचा मिनिंग वेगळा आहे, इथं रिसिव्ड लिहिले, बट खाली वाक्य पूर्ण करा. सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे हे आहेत आपले प्री रिसिव्ड, आपल्याला ॲडव्हान्स अगोदर मिळालेला आहे. तर हे बघा तुम्हाला आठवत असेल प्रीपेड आणि प्री रिसिव्ड हे दोन वर्ड होते तुम्ही 11-12ला असताना, तर हे आहेत प्री रिसिव्ड. तर सन्ड्री इन्कम आहे. आता इथं बघा रिसिव्ड दोन प्रकारचे असतात, प्री रिसिव्ड आणि प्रीपेड. तर हे आपल्याला काय झालेलं आहे, ॲडव्हान्स अगोदरच मिळालेला आहे, म्हणून हे येणार आहे अदर करंट ॲसेटला. तर हे लक्षात ठेवा, अदर करंट ॲसेट. रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे म्हणजे आपल्याला ॲडव्हान्स मिळालेला आहे अगोदरच. तर त्याच्यानंतर आहे कॅपिटल रिझर्व, अदर इक्विटीला जाईल. त्याच्यानंतर आहे हे माहिती आहे रिझर्व आहे, ऑल रिझर्व अँड फंड कुठं जातात, अदर इक्विटीला जातात. अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू लिहिलेला आहे, ऑपरेटिंग रेव्हेन्यू आहे म्हणजे हे जाईल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला, हे इन्कमची नोट आहे. डिबेंचर रिडम्शन रिझर्व, तर हा आहे रिझर्व, हा जाईल अदर इक्विटीला, ही लायबिलिटीची नोट आहे. मिसलेनियस इन्कम रिसिव्ड, हे इन्कमची नोट आहे, अदर इन्कमला जाईल. बँक ओव्हरड्राफ्ट, हे लोन आहे, बँकेतून आपण FDवर लोन घेतलं आहे, हे जाईल शॉर्ट टर्म बॉरोइंगला. त्याच्यानंतर आहे बँक इंटरेस्ट, म्हणजे बँकवरील इंटरेस्ट रिसिव्ह झालं आहे, हे तुमच्या अदर इन्कमला जाईल. तर आता आपण हा क्वेश्चन रीड करून घेताना ट्रायल बॅलन्स रीड केला, अजून आपल्याला ॲडजस्टमेंट रीड करायचे आहेत आणि त्याचं पोस्टिंग कुठं होणार आहे ते पाहूया. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन पहिलं आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲज ऑन 31 मार्च 2025. तारीख नीट बघा 31 मार्च 2025 सांगितलेलं आहे, म्हणजे हे आहे तुमचं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा क्लोजिंग बॅलन्स आहे अमाऊंटेड टू ₹17,000. क्लोजिंग बॅलन्स ऑफ रॉ मटेरियल, तर बघा इथं रॉ मटेरियलचं आज कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमची नोट मोठी आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ॲड परचेज एक्सपेन्सेस होते बघा इथं फ्राईट इन वर्ड, आणि लेस होणार आहे परचेज रिटर्न, आणि हे लेस होणार आहे क्लोजिंग स्टॉक. ही तुमच्याशी मोठी नोट तयार होणार आहे. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन 8% डिबेंचर, तर हे दोन ठिकाणी पोस्टिंग होणार आहे. हे पहिली नोट व्यवस्थित समजून घ्या, इथं लिहून ठेवा. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युममधून हे लेस होणार आहे, आणि ॲसेट ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात. दुसरा इफेक्ट होणार आहे तुमच्या इन्व्हेंटरीला, कारण स्टॉक आहे, स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरीला शो करायचं आहे. ही ॲसेटची नोट आहे इन्व्हेंटरी, आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम ही तुमच्या एक्सपेन्सेसची नोट आहे. त्याच्यानंतर बी नंबरचे ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन 8% डिबेंचर इज आउटस्टँडिंग फॉर द इयर 2024-25. 24-25चं जे डिबेंचरवरील इंटरेस्ट 8% इंटरेस्ट द्यायचं राहिलेलं आहे, तर हे इंटरेस्ट देणं आहे, म्हणून
बघा हे डिबेंचर्स कुठं असतात तर तुमच्या लॉंग टर्म बॉरोइंगला, त्या डिबेंचर्समध्ये ॲड होईल. आउटस्टँडिंग आहे, देणं आहे, तर लॉंग टर्म बॉरोइंगला इंटरेस्ट फाईन करायचं आहे. जी तुमच्या डिबेंचरची अमाऊंट होती 50,000वर 8% इंटरेस्ट फाईन करायचं आहे. ते इंटरेस्ट ह्या 50,000मध्ये बघा इथं आहे. ह्या तुमची नोट नंबर आहे लॉंग टर्म बॉरोइंग. त्या लॉंग टर्म बॉरोइंगमध्ये डिबेंचर्स तुम्ही पुट केलेले असणार आहेत. ह्या डिबेंचर्समध्ये आपल्याला ॲड करायचं आहे म्हणून मी इथं स्टार करून ठेवला. त्याच्यानंतर आहे दुसरा इफेक्ट त्याचा कुठं होणार आहे तर फायनान्स कॉस्टला. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे म्हणून हे जाईल तुमच्या फायनान्स कॉस्टला, एक्सपेन्सेसच्या नोटला. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम ऑन बिझनेस प्रिमायसेस. बिझनेस प्रिमायसेसवर स्टार करून घ्या. बिझनेस प्रिमायसेसला इथं मी स्टार केलेला आहे, तुम्ही पण करून ठेवा. बिझनेस प्रिमायसेसवर 5% डेप्रिशिएशन प्रोव्हाइड करायचं आहे. सेकंड एक इफेक्ट होणार आहे, पहिला इफेक्ट होणार आहे नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंटमध्ये, आणि सेकंड इफेक्ट होणार आहे तुमचा डेप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशनच्या नोटला. आणि अँड मोटार व्हेकल ॲज पर स्ट्रेट लाईन मेथड. मोटार व्हेकलवर पण 5% डेप्रिशिएशन फाईन करायचं आहे आणि बिझनेस प्रिमायसेसवर पण 5% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. फर्स्ट इफेक्ट नोट नंबर 1 आहे तुमची प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंट, त्याच्यामध्ये बिझनेस प्रिमायसेसमधून डेप्रिशिएशन मायनस करायचं आहे, व्हेकलमधून डेप्रिशिएशन मायनस करायचं आहे. सेकंड इफेक्ट तुमचा एक्सपेन्सेसची नोट आहे, डेप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस त्या नोटला शो करायचं आहे. आणि मी ह्या तुमच्या ॲडजस्टमेंट अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे डी प्रोविजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज टू बी मेड ॲट द रेट ऑफ 5% ऑन ट्रेड रिसिवेबल. तर ट्रेड रिसिवेबलची नोट आहे तुमच्या शॉर्ट टर्म ट्रेड रिसिवेबल, त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे प्रोविजन म्हणजे RDD आहे, ह्याची तुम्हाला हे मायनस करायचं आहे. बुडणार आहे, बुडण्याची शक्यता आहे म्हणून ट्रेड रिसिवेबलमधून मायनस करायचं आहे आणि अदर एक्सपेन्सेसच्या नोटला शो करायचं आहे. त्याच्यानंतरची नोट नंबर आहे ई द डायरेक्टर प्रोपोज्ड म्हणजे प्रोविजन. तर ही प्रोविजनला येणार आहे. बघा काय लिहिलं आहे द डायरेक्टर्स प्रपोज डिव्हिडंड ऑफ 8% ऑन इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल आपलं इक्विटी शेअर कॅपिटल इथं आहे, मला वाटतं आहे किती आहे बघू आपण. शेअर कॅपिटल आहे 3,50,000. 3,50,000वर 8% कॅल्क्युलेट करायचा डिव्हिडंड, आणि जो डिव्हिडंड येईल तो तुम्हाला एक प्रोविजनला, तर कारण इथं प्रोपोज्ड लिहिलं आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल एक प्रोविजनला लिहावं लागेल आणि दुसरं अदर इक्विटीला. बघा आता ही ॲडजस्टमेंट चांगली लक्षात ठेवा, तुम्हाला जवळजवळ क्वेश्चन पेपरमध्ये पण येण्याची शक्यता आहे. तर अदर इक्विटी तुम्हाला काय करायचं आहे अदर इक्विटीच्या नोटला हा जो इथला प्रॉफिट अँड लॉस आहे बघा इथे एक दिलेला आहे आपल्याला 1 एप्रिल 2018चा प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यामधून करंट इयरला जो प्रॉफिट अँड लॉस येईल त्या प्रॉफिट अँड लॉसला ॲड करायचं आहे. त्या दोन्ही प्रॉफिट अँड लॉसची जी टोटल प्रॉफिट असेल त्याच्यातून हे आपल्याला लेस करायचं आहे, कारण डिव्हिडंड आपण प्रॉफिटमधून देतो म्हणून तो आपल्या प्रॉफिटमधून दिला जातो, कारण मग काय होतं आपला प्रॉफिट कमी होतो म्हणून आपल्याला लेस करायचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड ₹15,100 फॉर टॅक्सेशन. प्रोव्हाइड म्हणजेच प्रोव्हिजन केलेली आहे टॅक्सची 15,100. तर हे प्रोव्हिजनला एक इफेक्ट होईल आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला, म्हणजे तुमच्या स्टेटमेंटला होणार आहे, नोटला नाही. त्याच्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ कम्प्लिटली ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 26. अकाउंटिंग स्टँडर्ड 26 नुसार त्याला कम्प्लिटली रिटर्न ऑफ करायचे आहे. म्हणजे काय करतो तर आपण जो पहिला खर्च केलेला असतो तो दरवर्षी थोडा थोडा बिअर करत जातो, म्हणजे थोडा थोडा आपण कमी कमी करत जातो, प्रॉफिटमधून त्याला कमी कमी करतो. बट आता इथं त्यांनी बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये पण ही ॲडजस्टमेंट होती, पण त्यांनी सांगितलेलं होतं की प्रॉफिटमधून त्याला कमी करा आणि इथं सांगितलं फक्त रिटर्न ऑफ झाला म्हणून. म्हणजे याचा अर्थ तो तुम्ही दरवर्षी प्रॉफिट अँड लॉसमधून कमी कमी करत आला आणि ह्या वर्षी तुम्ही तो पूर्ण रिटर्न ऑफ झालेला आहे. तर हे होणार आहे तुमची हे जो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची तुम्ही पोस्टिंग कुठे केलेलं आहे तर अदर नॉन करंट ॲसेटला, त्याच्यामधून हे लेस होणार आहे. सेकंड इफेक्ट मातिक त्याचा अदर एक्सपेन्सेसला होणार आहे, कारण इथं प्रॉफिट अँड लॉस असं लिहिलेलं नाही म्हणून. तर ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये पण ही ॲडजस्टमेंट होती, पण त्या ॲडजस्टमेंटचा मिनिंग वेगळा होता. तुम्हाला मी दाखवते काय होतं ते. त्या ॲडजस्टमेंटमध्ये असं सांगितलेलं होतं तुम्हाला की प्रॉफिट अँड लॉस आहे तो हे बघा इथं आहे पेज नंबर 3.69वर असं सांगितलेलं होतं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ अगेन्स्ट
द बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 26 अँड नॉट टू बी कॅरीड फॉरवर्ड. तुम्ही तो पुढं कॅरी फॉरवर्ड करू नका, म्हणजे इथंच थांबवा त्याला, असं सांगितलेलं होतं. तर मग काय केलेलं होतं, तिथं आपण प्रॉफिट अँड लॉसमधून मायनस केलेलं होतं. पण इथं तसं नाही करायचं. इथं काय करायचं आहे, नॉन करंट ॲसेटची नोट आहे तुमच्या, त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत आणि मग ते काय करायचं आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मायनस करायचे आहेत. नोट नंबर आहे तुमची अदर नॉन करंट ॲसेटच्या नोटमधून प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पूर्णपणे राईट ऑफ करायचे आहेत आणि दुसरा इफेक्ट तुम्हाला अदर एक्सपेन्सेसला शो करायचा आहे. तर आता आपण क्वेश्चन रीड केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, आन्सर सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे की जी तुम्ही आता इथं एक असे नोट बनवायला मी सांगितलेल्या होत्या, तशा तुम्ही बनवलेल्या असतील तर ह्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन आखून घ्यायचं आहे. तर आखून घेताना काय करायचं आहे, व्यवस्थित कोणकोणत्या नोट आहेत त्या नोट ओपन करायच्या की ज्या तुम्ही वर्किंग नोटच्या इथं लिहिलेल्या असतील. तर ह्याच्यावरून तुम्ही नोट तयार करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं तुम्हाला बनवायचे आहे बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट बनवताना इथं लिहायचं आहे, इन द बुक्स ऑफ कॅलटेक्स लिमिटेड चेन्नई बॅलन्स शीट ॲज ॲट 31 March 2025 in vertical form as prescribed under division 2 to the schedule 3 of the Company Act 2013. हे तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे रेफरन्स नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, फिगर ॲज ॲट द एंड ऑफ करंट रिपोर्टिंग पिरियड. तुम्हाला एवढं सगळं नाही लिहायचं नसेल तर तुम्ही करंट इयर फक्त लिहू शकता आणि इथं प्रिवियस इयर लिहू शकता. तर त्याच्यानंतर आहे ॲसेटची नोट, की ही बॅलन्स शीट तुम्ही अगोदरच तयार करून ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचे नोट नंबर येतात. तर तुम्ही हे पाठ करून ठेवायचे आहे. पहिले आहे नॉन करंट ॲसेट, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, ही अशीच लर्न करायची आहे. त्याच्यानंतर आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. आता कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस आपल्या क्वेश्चनमध्ये आलेलं नाही, आपण आता रीड केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी, त्याच्यानंतर आहे गुडविल. ही अशी तुमच्या सगळ्या ॲसेटच्या नोटची नावं आहेत, एकाखाली एक मी लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर करंट ॲसेटची नावं लिहिलेले आहेत आणि इथं ॲसेटची टोटल केली. त्याच्यानंतर आहे लायबिलिटी, इक्विटी अँड लायबिलिटी. इक्विटीमध्ये 2 येतं, इक्विटी शेअर कॅपिटल आणि अदर इक्विटी. नंतर लायबिलिटीज चालू होतात, नॉन करंट लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी. तर ही सगळी मी तुमच्या नोटची नावं इथं लिहिलेली आहेत. तर जास्त वेळ मी घालवत नाही, तुम्हाला बॅलन्स शीट माहीत आहे. त्याच्यानंतर मी ड्रॉ केलेला आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2025. तर प्रॉफिट अँड लॉसचं पण स्टेटमेंट आखून घेतलेलं आहे. हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर चुकून तुम्ही काय लिहाल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. तर अकाउंट नाही, हे स्टेटमेंट आहे. म्हणून पहिल्यांदाच लिहिले स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 March 2025 इन व्हर्टिकल फॉर्म ॲज prescribed अंडर डिव्हिजन 2 to the schedule 3 of the Companies Act 2013. इथं पण तसंच आहे, रेफरन्स नंबर, पर्टिक्युलर्स, फिगर ॲज ॲट एंड ऑफ द करंट रिपोर्टिंग पिरियड आणि इथं लिहिलेलं आहे फिगर ॲज ॲट एंड ऑफ द करंट रिपोर्टिंग पिरियड. सॉरी, इथं करंट नाही, प्रिवियस पाहिजे. तर प्रिवियस रिपोर्टिंग पिरियड. तर तुम्ही इथं फक्त करंट इयर आणि इथं प्रिवियस इयर लिहिलं तरी चालेल. ते इथं आहे आपलं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. ही नोट येणार आहे कंटिन्यू. आपण इथं किती नोट भरतायत त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, इथं नोट नंबर टाकणार आहोत. म्हणून आपण काय केलेलं होतं की इथं हे असं वर्किंगमध्ये नोटची नावं लिहिलेली होती. ही वर्किंगमध्ये नोटची नावं लिहिली की आपल्याला नोट्स ओपन करायला इझी जातात आणि त्यांचा नंबर आपल्याला असा टाकायला येतो. त्याच्यानंतर आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड. हे सगळे तुम्हाला माहीत आहे. ते एक्सपेन्सेसच्या नोट पहिल्या इन्कमच्या, नंतर एक्सपेन्सेसच्या, नंतर टोटल एक्सपेन्सेस करायचा आहे, टोटल एक्सपेन्सेस, नंतर इन्कममधून एक्सपेन्सेस मायनस करायचे म्हणजे तुमचा प्रॉफिट येईल आणि त्याच्यानंतर प्रॉफिटमधून एक्सपेक्शनल एक्सपेन्सेस असतील तर लेस करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट मिळेल त्याच्यामधून तुम्ही टॅक्स लेस करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करंट इयरचा प्रॉफिट मिळेल आणि सगळ्यात शेवटी जो पण प्रॉफिट आहे तो इक्विटी शेअर होल्डरांना एका शेअरला किती प्रॉफिट मिळणार आहे ते फाईंड करणार आहोत. हे स्टेटमेंट तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर मी नोट ओपन केलेल्या आहेत. आता नोट मी कशा ओपन केल्या बघा.
मी काय केलेलं होतं की मी इथं जी नावं पेन्सिलने लिहून घेतली अगोदर, मग ही नावावरून माझ्या लक्षात आलं कोणकोणत्या नोट ओपन होणार आहेत. म्हणून मी काळजीपूर्वक क्वेश्चन रीड केलेलं होतं आणि क्वेश्चन रीड करतच त्याचं पोस्टिंग पण केलेलं होतं. म्हणजे ॲडजस्टमेंटची काय म्हणतो लिस्ट पण बनवलेली होती आणि असं कच्चं बनवून घेतल्यानंतर मी त्या नोट्स ओपन केलेल्या होत्या. तर आपण क्वेश्चन रीड करताना बघितलेलं होतं प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट, गुडविल, इन्व्हेस्टमेंट, अशा मी ह्या सगळ्या बॅलन्स शीटच्या आणि प्रॉफिट अँड लॉसच्या नोट्स ओपन करून घेतलेल्या आहेत. आता मी पोस्टिंग करणार आहे, तर आपण पोस्टिंग करूया. तर पोस्टिंग करताना सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे इथून परचेजेस कुठं जातात, तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमला. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम इथं आहे बघा. तर 19 नंबरची नोट आहे. ह्याचा फॉर्मॅट असा आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. कारण आपण बघितलं ह्या क्वेश्चनमध्ये काय काय आहे. मटेरियल त्याच्यामध्ये ॲड होतं परचेजेस, ॲड होतं परचेज एक्सपेन्सेस, म्हणजे इथं आलेलं आहे फ्राईट एक्सपेन्सेस. फ्राईट इनवर्ड आहे, इनवर्ड, आणि त्याच्यामधून लेस होणार आहे. आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन, माझ्या लक्षात आहे, तुम्ही पण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं काय काय होणार आहे. तर परचेज रिटर्न, आणि लेस होणार आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे कारण मी मगाशी पण क्वेश्चन रीड करताना सांगितलेलं होतं एवढं आहे म्हणून मी ते लिहिलं. तर आता परचेजेस आहेत. परचेजेसच्या समोर इथं इनर कॉलममध्ये लिहिते 2,53,000. त्याच्यानंतर आहे ट्रेड इन्व्हेस्टमेंट. ही नॉन करंट ॲसेट आहे. तर आपण ट्रेड इन्व्हेस्टमेंट नॉन करंट ॲसेट आहे किंवा लॉंग टर्म ॲसेट आहे. इथं लिहिणार आहोत ट्रेड इन्व्हेस्टमेंट. ट्रेड इन्व्हेस्टमेंट आहे 25,000. त्याच्यानंतर आहे बिझनेस प्रिमायसेस. ती इथं येईल प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंटला. $1,80,000. त्याच्यानंतर आहे रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आहे 11,900. इथं आहे बघा 11,900 स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यानंतर आहे फ्राईट आउटवर्ड. ऑदर एक्सपेन्सेसला येईल, ऑदर एक्सपेन्सेसला येईल फ्राईट आउटवर्ड. फ्राईट आउटवर्डचे अमाऊंट आहे 4,800. 4,800 म्हणजे सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे ते. त्याच्यानंतर सॅलरी अँड वेजेस, एम्प्लॉईज बेनिफिट. एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसच आहे एम्प्लॉईज बेनिफिट. तर सॅलरी अँड वेजेस, सॅलरीज अँड वेजेस अमाऊंट आहे 64,400. त्याच्यानंतर आहे मोटार व्हेकल. हे आहे ॲसेट. हां, बिझनेस प्रिमायसेसला आपण स्टार केलेला आहे, त्याच्यामधून लेस डेप्रिशिएशन होणार आहे. थोडीशी जागा सोडा आणि मग लिहा मोटार व्हेकल. मोटार व्हेकल्स आहे. थांबा, हे बिझनेस प्रिमायसेस आहे ना, आपण इथं लिहूया 1,80,000 कारण मग ह्याच्यातून आपल्याला डेप्रिशिएशन लेस करायचं आहे. हे पण लक्षात ठेवा. व्हेकल्समधून पण
डेप्रिशिएशन लेस करायचं आहे, तर आपण इथं लेस लिहून ठेवूया, म्हणजे लक्षात राहील की ह्याला ॲडजस्टमेंट आहे आणि डेप्रिशिएशनचे आहे, आपण रीड केलेलं होतं. त्याच्यानंतर आहे स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, एम्प्लॉईज बेनिफिटला जाईल. अमाऊंट आहे 9,100. त्याच्यानंतर आहे रिपेअर्स टू बिल्डिंग, अदर एक्सपेन्सेसला जाईल. सगळ्यात शेवटची नोट आहे रिपेअर्स टू बिल्डिंग. $17,300. त्याच्यानंतर कॅश इन हँड, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटला जाईल. कॅश इन हँड अमाऊंट आहे 8,500. त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट, तो पण इथंच जाईल. अमाऊंट आहे 29,600. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला लेस होईल. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इन्कमची नोट आहे, हां इथं आहे. तर आता इथं लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे. बघा इथं काय होणार आहे, पहिलं सेल्स येणार आहेत, किती आहेत ते, आणि त्याच्यातून आता सेल्स असल्याशिवाय सेल्स रिटर्न होणार नाहीत, तर सेल्स कुठंतरी असणार आहे आणि त्याच्यातून हे सेल्स रिटर्न झालेले आहेत. तर आपण काय करूया, तिथं थोडी जागा सोडून इथं लिहूया सेल्स रिटर्न, लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 9,000. आतमध्ये लिहूया, ते लेस होणार आहेत सेल्समधून आणि मग ती अमाऊंट बाहेर येईल. सेल्स रिटर्न नंतर आहे ट्रेड रिसिवेबल, करंट आहे, करंट ॲसेट आहे ट्रेड रिसिवेबल, हां ही करंट आहे, करंट. तर ट्रेड रिसिवेबल तर मला असं वाटतं ट्रेड रिसिवेबलवर पण ॲडजस्टमेंट आहे, कारण आपण इथं त्याला स्टार केलेलं आहे. तर ही अमाऊंट आपण आतमध्ये लिहूया 1,80,000 आतमध्ये लिहूया, कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे ट्रेड रिसिवेबलला, RDD आहे. त्याच्यानंतर आहे फ्राईट इनवर्ड. फ्राईट इनवर्ड हा परचेज एक्सपेन्सेस आहेत, कॉस्ट ऑफ मटेरियलच्या इथं आपण लिहिलेलं आहे. तर फ्राईट इनवर्डची अमाऊंट आहे 5,100. ह्या सगळ्याची टोटल करून आपण मग एक रिटर्न्स हे लेस करणार आहोत. बिल्स रिसिवेबल, शॉर्ट टर्म लोन्स आहेत किंवा लोन्स अँड ॲडव्हान्स आपण म्हणणार आहोत. ॲसेट आहे, ॲसेटचं नाव आहे लोन्स अँड ॲडव्हान्स. तर बिल्स रिसिवेबल 30,300. त्याच्यानंतर आहे फर्निचर अँड फिक्चर, नोट नंबर 1ला जाईल. फर्निचर अँड फिक्चर्स अमाऊंट आहे 50,000, आउटरला जाईल. त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉईज बेनिफिटला जाईल. इथं कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड 2,000, अमाऊंट आहे 2,000.
बॅड डेट्स अदर एक्सपेन्सेसला जाईल. $3,100. त्याच्यानंतर आहे पॉवर अँड फ्युअल. अमाऊंट आहे 9,300. त्याच्यानंतर आहे मी इथं क्वेश्चनमधून बघून लिहिते. तर मी इथं तुम्हाला सांगितलेलं होतं की त्या नोटचं नाव आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. नंतर आहे गुडविल. तर गुडविलची अमाऊंट त्याच्या गुडविलच्या नोटला जाईल. इथं लिहायचं आहे गुडविल. अमाऊंट आहे 40,000. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स अदर एक्सपेन्सेसला जाईल. अमाऊंट आहे 13,100. तुम्ही क्वेश्चन तुमच्या समोर ठेवा आणि पोस्टिंग करा बघून बघून. त्याच्यानंतर आहे प्लांट आहे तुमची प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटमध्ये प्लांट. अमाऊंट आहे 2 लाख. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्टिंग आहे रेंट्स अँड टॅक्सेस. हे अदर एक्सपेन्सेसला जाईल. रेंट अँड टॅक्सेस किंवा टॅक्स, मला वाटतं टॅक्सेस लिहिलं आहे. तर अमाऊंट आहे त्याची 8,000. तुम्ही इथं पोस्ट करा 8,000. त्याच्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ही आहे तुमची नॉन करंट ॲसेट. नॉन करंट ॲसेट इथे येईल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 6,000. आपण आतच लिहूया कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे. मी त्याला स्टार करून ठेवलेला आहे. तुम्ही जर विसरला असाल तर स्टार करून ठेवा कारण ती काय आहे रिटर्न ऑफ झालेले आहेत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. तर हे आहे अदर करंट ॲसेट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे अदर करंट ॲसेट. इथे येईल त्याचं पोस्टिंग इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट आहे 500. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं सेल्स आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. इन्कमला आहे इन्कम साईड पुढं आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. इथं आहे बघा, आपण इथं जागा ठेवली होती ना, सोडलेली होती. तर इथं आहे सेल्सची अमाऊंट आहे 5,09,000. 5,09,000. आता हे सेल्स रिटर्न लेस करून बाहेर येतील तुमच्या 5 लाख. 5,09,000 मायनस 9,000. तर बाहेर येईल तुमच्या 5 लाख. हे लेस करायचं आहे. 9,000 सेल्स रिटर्न आहेत, 9,000 लेस करायचे आहेत. त्याच्यानंतरचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स 1 एप्रिल 2018. तर हा अदर इक्विटीला जाणार आहे. अदर इक्विटी इथं मी लिहिणार आहे एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2018. तर आता आम्हाला आतमध्ये लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा कारण ह्याच्यात करंट इयरचा प्रॉफिट आपल्याला ॲड करायचा आहे. ॲड प्रॉफिट ड्युरिंग द इयर. प्रॉफिट ड्युरिंग द इयर. लॉस असेल तर लेस करायचा ड्युरिंग द इयर. आणि जर समजा लॉस असेल तर आपण लेस करणार आहोत लॉस ड्युरिंग द इयर. तर आपल्याला आता नाही कळणार लॉस आहे का प्रॉफिट आहे. जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉसचे शेड्यूल पुट करू तेव्हा आपल्याला हे कळेल.
आणि मग आपल्याला ह्याच्यातून आपण डिव्हिडंडला जो डिव्हिडंडसाठी जी ॲडजस्टमेंट आहे ती करणार आहे, म्हणून हे आपल्याला आतच ठेवायचं आहे. तर हे इथं आलं. तर नेक्स्ट आहे डिपॉझिट विथ पब्लिक लॉंग टर्म बॉरोइंगला येईल. अनसेक्युर्ड आहे. अमाऊंट आहे 14,700. इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट हे येईल तुमच्या अदर इन्कमला. इंटरेस्ट मिळालेला आहे. अदर इन्कम इथं अदर इन्कमच्या नोटला जाईल. तर माझं इथं लिहायचं राहिलेलं होतं नंबर पर्टिक्युलर्स रुपीज. तर इथं आहे इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट. $2,500. अनक्लेम डिव्हिडंड अदर करंट लायबिलिटीला जातो. वाटलेला नाही, वाटायचा आहे. अदर करंट लायबिलिटीला जाईल तुमच्या अनक्लेम डिव्हिडंड. अमाऊंट आहे 3,300. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल करंट ॲसेट करंट लायबिलिटी आहे. ट्रेड पेएबल हां इथं आहे. तर इथं नंबर पर्टिक्युलर्स आणि रुपीज. त्याच्यामध्ये एक आहे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबलची अमाऊंट आहे इथं ट्रेड पेएबल 1,04,000. 1,04,000. त्याच्यानंतर आहे शेअर कॅपिटल इक्विटीला जाईल इथं. तर आता इथं शेअर कॅपिटल लिहायच्या अगोदर ॲथोराइज कॅपिटल लिहा आहे पहिलं. एक ॲथोराइज्ड कॅपिटल असं लिहू शकतो आपण. इथं 5,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 ईच. एक 100 रुपयाचा शेअर्स होता. असं कॅपिटल होतं आपलं 5 लाख. तर 5 लाखला डबल अंडरलाईन करून सोडून द्या. त्याच्यानंतर दुसरं आहे आत्ता आपण जिथं बघतोय ते शेअर कॅपिटल. तर इथं लिहायचं आहे इश्यूड अँड सबस्क्राईब्ड. इश्यूड अँड सबस्क्राईब्ड. त्याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल ब्रॅकेटमध्ये लिहायची काही गरज नाही. तर शेअर कॅपिटल आहे 3,50,000. 3,50,000. तुम्ही ह्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्स पण करू शकता. 3,500 × 100 आलं तर तुमचं 3,50,000 शेअर कॅपिटल येईल. आणि तुम्हाला नाही कळालं डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल. ॲक्सेप्टन्स हे बिल्स पेएबल आहेत. तर तुमच्या अदर करंट लायबिलिटीला येईल. अदर करंट लायबिलिटी हां इथं. तर ॲक्सेप्टन्स ॲक्सेप्टन्सच आहे. ॲक्सेप्टन्स अमाऊंट आहे 18,900. 18,900. त्याच्यानंतर आहे तुमचं रेंट पेएबल. हे आउटस्टँडिंग आहे. तर हे येईल तुमच्या अदर करंट लायबिलिटीला देणं आहे म्हणून.
रेंट पेएबल देणं आहे, द्यायचं राहिलेलं आहे 8,000 रुपीज हिअर. त्याच्यानंतर आहे 8% डिबेंचर्स. हे लॉंग टर्म बॉरोइंग आहेत. 8% डिबेंचर्स इथं आहे. तर मला वाटतं ह्याला डिबेंचरला पण ॲडजस्टमेंट आहे. आपण स्टार केलेला आहे, त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की डिबेंचर्सवर काय करायचं आहे की 8% इंटरेस्ट द्यायचं राहिलेलं आहे. म्हणून इथं लिहा 8% डिबेंचर. इनरला लिहा 8% डिबेंचर्स. अमाऊंट आहे 50,000. त्याच्यानंतर आहे पेन्शन फंड प्रोव्हिजनला येईल इथं. पेन्शन फंड अमाऊंट आहे 13,000. अमाऊंट आहे 13,000. नेक्स्ट बघा पेन्शन फंड नंतर आहे डिव्हिडंड इक्वॅलेशन फंड. हे अदर इक्विटीला जाईल. अदर इक्विटीला जाईल. इथं थोडी जागा सोडूया आपण. तर खाली लिहूया थोडं, कारण माहिती आहे का ह्या प्रॉफिटमध्ये हा प्रॉफिट आला तर ॲड होईल, लॉस आला तर लेस होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे की डिव्हिडंड काय करायचं आहे, प्रोपोज डिव्हिडंड आहे, तो डिव्हिडंड आपण प्रॉफिटमधून देणार आहोत म्हणून तो इथून लेस होईल. तर थोडीशी मी जागा सोडते इथं. लिहिते खाली 2 नंबरला काय आहे डिव्हिडंड इक्वॅलेशन फंड. इक्विलायझेशन फंड अमाऊंट आहे 25,000. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट. प्रोव्हिजन नावातच आहे, तर आपण इथं पोस्टिंग करणार आहोत. नाव प्रोव्हिजनमध्ये प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट 6,500. त्याच्यानंतर आहे परचेज रिटर्न कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमला आपण इथं लिहिलेलं आहे बघा परचेज रिटर्न. तर परचेज रिटर्नची अमाऊंट आहे 13,000. त्याच्यानंतर आहे सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तर काय झालेलं आहे की आपल्याला ॲडव्हान्स मिळालेला आहे. तर सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, एकच मिनिट, रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे. तर आता बघा तुम्ही थोडासा विचार करा, हे कुठं जाणार आहे, तर ॲडव्हान्स मिळाला आहे म्हणजे काय, अदर करंट लायबिलिटीला जाईल हे. हां, आता कसं, तर बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं की फॉर एक्झाम्पल जर तुमची बिल्डिंग आहे आणि तुम्ही बिल्डिंगमधले काही फ्लॅट रेंटनी दिले, तर ते जो रेंटनी घेणारा जो आपला हे आहे व्यक्ती आहे, तो काय करेल की तुम्हाला ॲडव्हान्स पे करेल. आणि जेव्हा तो तुमचा फ्लॅट सोडून जाईल तेव्हा काय करेल, जेव्हा तो तुमचा फ्लॅट सोडून जाईल तेव्हा तुम्हाला त्याचा घेतलेला ॲडव्हान्स परत करावा लागेल. म्हणजे तुमची लायबिलिटी आहे. मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं होतं. तर ह्याचं पोस्टिंग कुठं गेलं, हां, सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड आहे, अगोदर मिळालं आहे, आपल्याला ते परत द्यावं लागणार आहे, म्हणून हे तुमच्या लायबिलिटीला येणार आहे. तर अदर करंट लायबिलिटीला शो होईल. अदर करंट लायबिलिटी हां इथं. तर मी चेक करते एकदा बरोबर आहे का, पण मला माहिती आहे बरोबरच आहे. अदर करंट लायबिलिटी हां बरोबर, अदर करंट लायबिलिटीला आहे सन्ड्री नाव आहे त्याचं नाव, सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. सन्ड्री इन्कम म्हणजे तुम्हाला कळा म्हणून मी इथं लिहिते प्री रिसिव्ड आहे. प्री रिसिव्ड अमाऊंट आहे त्याची 300. आता तुम्हाला
तुम्ही 11-12ला असताना तुम्ही काय करायचं, प्रीपेड ॲसेटला घ्यायचा आणि प्री रिसिवड लायबिलिटीला घ्यायचा. तर हेच आहे म्हणून ते लायबिलिटीला आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कुठे गेलं, हां इथं कॅपिटल रिझर्व इक्विटी अँड अदर इक्विटीला जाईल. इथं सॉरी बघा, नीट चुकून आपण कुठंतरी पोस्टिंग करू. अदर इक्विटी इथं येईल 3 नंबर. काय नाव होतं त्याचं, कॅपिटल रिझर्व. बघा आता हे डिव्हिडंड कुणाला दिला जातो, ओनरला दिला जातो. कॅपिटलवरचा रिझर्व हा कुणाचा असतो, तर ओनरचा असतो. म्हणून अदर इक्विटीला ओनरचे फंड किंवा रिझर्व येतात. ओनर कोण असतो, तर शेअर होल्डर. 7,500. त्याच्यानंतर आहे अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. हे इन्कम आहे, इन्कम मिळालं हां इथं. तर इथं येईल अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू. ऑपरेटिंग रेव्हेन्यू अमाऊंट आहे 10,000. त्याच्यानंतर आहे मिसलेनियस इन्कम रिसिवड. रिसिवड म्हणजे मिळालं की याला येतं प्रॉफिट अँड लॉसला. तर हे इन्कमचे 2च नोट आहेत. हां इथं अदर इन्कमला येईल काय येईल, मिसलेनियस इन्कम रिसिवड. नीट बघा, कारण ते कधी कधी ना बघताना एखादा ॲटम राहू शकतो. मिसलेनियस इन्कम रिसिवड. रिसिवड आहे, रिसिवेबल नाही. तर मिळालं. अमाऊंट आहे 2,700. 2,700. आणि नंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. ही तुमची बॉरोइंगला जाईल, कारण शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे लायबिलिटीला. इथं तर नाव आहे, परत एकदा बघते, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 14,600. अमाऊंट आहे 14,600. त्याच्यानंतर आहे बँक इंटरेस्ट. हे बँक इंटरेस्ट इन्कम आहे आपलं, म्हणून अदर इन्कमला जाईल बँक इंटरेस्ट. अमाऊंट आहे 1,000. आपलं इथं पोस्टिंग संपलेलं आहे. आपण काय केलं, ह्या सगळ्या ट्रायल बॅलन्सच्या अमाऊंटचं पोस्टिंग केलं. आता काय करायचं, ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होणार आहेत हे तुम्हाला माहीत आहे. पहिला आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा क्लोजिंग बॅलन्स आहे, तो कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युममधून आपण लेस करणार आहोत. इथं बघा लिहिलेलं आहे. अमाऊंट आहे त्याची 17,000. आता आपण काय करू, ह्याला लगेच हे करून घेऊ, बाहेर काढून घेऊ. ह्याचा थांबा, दुसरा इफेक्ट होणार आहे, अजून आपण केलं नाही. लक्षात ठेवा की आपल्याला अजून एक दुसरा इफेक्ट करायचा आहे, सेकंड इफेक्ट. तर फर्स्ट इफेक्ट आपण इथं केलेला आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. पहिला आहे 11,900. त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत परचेजेस 2,53,000. 2,53,000 प्लस फ्राईट इनवर्ड आहेत 5,100. म्हणजे टोटल अमाऊंट आहे 2,70,000. हे आपला एक्सपेन्सेस आहे. त्याच्यातून हे रिटर्न केले आपण. रिटर्न किती केले, -13,000. अमाऊंट आली 2,57,000 मायनस 17,000, 2,40,000 आउटरला येईल. इथं वर लिहिलं तरी चालेल, इथं लिहिलं तरी चालेल, 2,40,000. आता आपल्या लक्षात आलं की याची अमाऊंट एवढी आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमची. आता आपल्याला सेकंड इफेक्ट करायचा आहे इन्व्हेंटरीला. इन्व्हेंटरी ॲसेट आहे, ॲसेटला जाऊया आपण. इन्व्हेंटरी कुठं आहे बघू. हां इन्व्हेंटरीज. इथं येईल क्लोजिंग स्टॉक ऑफ. तुम्ही बुकमध्ये लिहिलं असंच लिहिलं पाहिजे असं काय नाही, तुम्हाला जे समजतं तेच लिहा. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. अमाऊंट आहे 17,000. एका ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट झाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युममधून आपण लेस केलं, आणि दुसरं शो ऑन द इन्व्हेंटरीज नोट. इन्व्हेंटरीच्या नोटला आपण शो केलं.
त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन 8% डिबेंचर इज आउटस्टँडिंग फॉर द इयर 2024-25. ह्या वर्षाचं डिबेंचरवरील इंटरेस्ट द्यायचं राहिलेलं आहे. तर डिबेंचर्स आहेत बघा आपली इथं 50,000, तर 50,000 50,000 इंटू 8% अमाऊंट आली 4,000. तर 4,000 आपल्याला इंटरेस्ट द्यायचं आहे. बॉरोइंगची नोट आहे, लॉंग टर्म इथं लिहिलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये ॲड करा कारण द्यायचं आहे म्हणून लिहा आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आपण कसं काढलं तर 50,000 इंटू 8% अमाऊंट आली 4,000. म्हणजे टोटल प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आपल्याला द्यायचं आहे 54,000. 54,000. आता ह्या इंटरेस्टचा दुसरा इफेक्ट होणार आहे, हे आहे आपलं देणं. लायबिलिटीला येईल अदर करंट लायबिलिटी. नाही, आपण फायनान्स कॉस्टला घेऊया कारण ऑलरेडी आपण लायबिलिटीलाच पहिलं पोस्टिंग केलेलं आहे. दुसरं एक इफेक्ट आपला प्रॉफिट अँड लॉसला होतो आणि एक बॅलन्स शीटला होतो. तर दुसरा इफेक्ट होणार आहे फायनान्स कॉस्टला कारण आपण लोन घेतलं आहे म्हणून. इथं म्हणणार आहोत आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर. इंटरेस्ट ऑन डिबेंचर अमाऊंट आहे 4,000 रुपीज. त्याच्यानंतरची नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 5% ऑन बिझनेस प्रिमायसिस अँड मोटार व्हेकल. तर दोन्हीवर 5% डेप्रिशिएशन काढायचं आहे. नोट नंबर तुमची 1 आहे. नोट नंबर 1 इथं बघा, ह्याच्यावर 5% काढायचं आहे. 1,80,000 इंटू 5% 9,000 लेस डेप्रिशिएशन आहे 9,000. आपण काय करू 9,000 1,80,000 मायनस 9,000 अमाऊंट आहे 1,71,000 आणि ह्याच्यातून पण डेप्रिशिएशन मायनस करू. डेप्रिशिएशन मोटार व्हेकल आहे 40,000 इंटू 5% अमाऊंट आहे 2,000. डेप्रिशिएशन आहे 2,000. 40,000 मायनस 38,000 येईल मायनस 2,000 अमाऊंट आली 38,000. ह्याचा सेकंड इफेक्ट ह्या 9,000चा आणि 2,000चा सेकंड इफेक्ट होणार आहे. डेप्रिशिएशनची नोट आहे आपली एक्सपेन्सेसला आहे बघा. डेप्रिशिएशन इथं आहे. तर आपण लिहिणार आहोत डेप्रिशिएशन ऑन बिझनेस प्रिमायसेस. बिझनेस प्रिमायसेसवर किती आलं 9,000 आलं आहे. पाठीमागं लिहिले आपण. आणि दुसरं आहे मोटार व्हेकल. तुम्ही नुसतं असं डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हेकल लिहिलं तरी चालेल. मोटर व्हेकल्स अमाऊंट आहे 4,000 काढली मला वाटते. 4,000 आत्ता आपण फाइंड केले. तर ही झाली तुमची ॲडजस्टमेंट कंप्लीट. त्याच्यानंतर आहे प्रोविजन फॉर बॅड. नीट लक्षात ठेवायचं की तुम्ही डबल इफेक्ट केलेत का. चुकून तुम्ही एक इफेक्ट करता एक विसरून जाता. तर चेक केलं मी की एक आपण ॲडजस्टमेंट नंबर 1ला केलं. सॉरी ॲडजस्टमेंट नाही, नोट नंबर 1 होतं ॲसेटची नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटमधून लेस केलं आणि सेकंड इफेक्ट मी डेप्रिशिएशन अँड अमॉर्टायझेशनच्या नोटला शो केलं.
त्याच्यानंतर आहे नेक्स्ट ॲडजस्टमेंट, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज टू बी मेड ॲट द रेट ऑफ 5% ऑन ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबलमधून RDD आपल्याला लेस करायचं आहे आणि अदर एक्सपेन्सेसला शो करायचं आहे. तर पहिला आपण काढून घेऊ ट्रेड रिसिवेबल. कुठं आहे बघा बरं, ट्रेड रिसिवेबलची नोट ॲसेटची आहे, ॲसेटची ट्रेड रिसिवेबल हां इथं आहे. तर ट्रेड रिसिवेबलवर त्यांनी सांगितलेलं आहे 5%. तर आपण इथून लेस करू, लेस RDD. तर काय करायचं आहे, 1,80,000 इंटू 5%, 9,000. मगाशी पण काढलेलंच होतं, बट तुम्ही परत करू शकता. 1,80,000 मायनस 9,000, 1,71,000. तर हे आहे ट्रेड रिसिवेबल. तर ह्याचा दुसरा इफेक्ट होणार आहे अदर एक्सपेन्सेसला. आपण लिहिणार आहोत 7 नंबरला RDD 9,000. किती आली RDD आपली? 9,000. जे आपण ॲड किंवा लेस करतो त्या अमाऊंटचं पोस्टिंग करायचं असतं. म्हणजे आपण काय केलं इथं, ट्रेड रिसिवेबल हां इथं कुठे गेलं, ट्रेड रिसिवेबल. एक मिनिट, ॲसेटची नोट आहे. हां हे 9,000चा आपण सेकंड इफेक्ट करतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण. द डायरेक्टर प्रोपोज्ड अ डिव्हिडंड ऑफ 8% ऑन इक्विटी शेअर कॅपिटल. आता लक्षात ठेवायचं आहे इक्विटी शेअर कॅपिटल तुमचं 3,50,000 आहे बघा. इक्विटी शेअर कॅपिटल 3,50,000. ह्याच्यावर आपल्याला 8% डिव्हिडंड काढायचं आहे. 3,50,000 इंटू 8%, 28,000 रुपये डिव्हिडंड आहे. तर ह्याला काय करायचं नाही, इक्विटी शेअर कॅपिटलला त्याच्यावर डिव्हिडंड फाइंड करायचा आणि आपल्याला काय करायचं आहे, प्रोव्हिजनच्या नोटला लिहायचं आहे. प्रोव्हिजनची जी नोट आहे इथं लिहायचं आहे आपल्याला प्रपोज्ड डिव्हिडंड. आता हा कसा काढला, तर 3,50,000 इंटू 8%. इक्विटी शेअर कॅपिटलवर काढला 28,000 रुपये. हां आता ही खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. आपण हा जो प्रपोज्ड डिव्हिडंड जो फाइंड केलेला आहे, तर हा जो आपण इथे एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा एक क्रिएट केलेला आहे, स्टेटमेंट बनवलेला आहे. तर आपण इथं प्रपोज्ड डिव्हिडंड कुठे गेलं, एक मिनिट थांबा, एक मिनिट. हां इथं अदर इक्विटीला इथून ना आपण लेस करणार आहोत. लेस कारण आपण मी मगाशी सांगितलं होतं जो आपला प्रॉफिट येतो त्याच्यामधून आपण काय करतो, डिव्हिडंड देतो. म्हणून आपण इथून लेस करूया, लेस प्रपोज्ड डिव्हिडंड. अमाऊंट आहे 28,000. आता इथं अजून आपल्याला एक प्रॉफिट मिळायचं आहे. तो मिळाल्यावर टोटल प्रॉफिट कळेल. इथला एक प्रॉफिट मिळायचं आहे करंट इयरचा, किंवा लॉस असेल तर आपण लेस करून इथं घेणार आहोत आणि त्याच्यातून हा डिव्हिडंड लेस करून मग तुमची अमाऊंट बाहेर येईल. तर हे लक्षात ठेवा. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे तुमची. ही ॲडजस्टमेंट झाली. एक आपण प्रोव्हिजनला इफेक्ट केला आणि दुसरं अदर इक्विटीला प्रॉफिट अँड लॉस होतं आपलं. त्या प्रॉफिट अँड लॉसमधून लेस होणार आहे, पण अजून आपल्याला प्रॉफिट माहीत नाही, नंतर तो लेस होईल. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड 15,100 फॉर टॅक्स. टॅक्स पण इथं काय होणार आहे, आता हा जो टॅक्स आहे हे जे आपण प्रॉफिट अँड लॉसला बघा इथून लेस होणार आहे टॅक्स. बघा इथं लिहिलंय ना आपण स्टेटमेंटला, आन्सरच्या स्टेटमेंटला लेस टॅक्स. तर टॅक्स आहे 15,100. तर मी इथं लिहून ठेवते अमाऊंट 15,100 आणि प्रोव्हिजन केलेले आहे. त्यांनी सांगितलं आहे प्रपोज म्हणून, प्रोव्हिजनमध्ये पण येणार आहे तो. प्रोव्हिजनची नोट बघा कुठं आहे, हां इथं. तर लिहिलं आहे त्यांनी प्रोव्हाइड टॅक्स. प्रोव्हाइड लिहा, प्रोव्हिजन लिहा, 15,100 म्हणजे तरतूद केलेली आहे त्यांनी एवढी. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपली. ही झाली तुमच्या कुठे गेला आपला प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला आणि प्रोव्हिजनला 2 इफेक्ट झाले. त्याच्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ झालेले आहे कम्प्लिटली. हा शब्द आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 26 नुसार. तर आपली अदर नॉन करंट लायबिलिटी
सॉरी ॲसेट, अदर नॉन करंट ॲसेट, हां इथं अदर नॉन करंट ॲसेट, हे जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत त्याच्यातून ते रिटर्न ऑफ होणार आहे. कारण त्यांनी सांगितलं रिटर्न ऑफ झाली म्हणजे तिची व्हॅल्यू 0 झाली, कमी झाली. किती तर अमाऊंट नाही दिली म्हणजे सगळीचे सगळी कम्प्लिटली लिहिलं आहे त्यांनी, म्हणजे सगळी बाहेर येईल नील, काहीच नाही राहिले, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस संपले. आता ह्याचा आपल्याला जो सेकंड इफेक्ट करायचा आहे तो अदर एक्सपेन्सेसला, कारण आपला लॉस झालेला आहे म्हणून. तर आपण इथं लिहिणार आहोत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. सिक्स थाउजंड. आता आपण सगळं पोस्टिंग केलेलं आहे. आता प्रत्येक नोटची टोटल करायची आहे आणि ती पण काळजीपूर्वक करायची आहे. तर आपण नोट नंबर 1 पासून जाऊ, सगळ्याचे आपण टोटल करून घेऊ. टोटल करते 1,71,000 प्लस 38,000 प्लस 50,000 प्लस 2 lakh 4,59,000. चेक करते मी बरोबर आहे का, कारण मग माझं आन्सर चुकलं तर तुमचं पण चुकल. 4,59,000 बरोबर आहे. नेक्स्ट टोटल करूया आपण 40,000. ते एकच ॲटम होता. त्याच्यानंतर आहे 25,000 टोटल. हे तर नीलच आहे. त्याच्यानंतर 17,000 मी चेक पण करते बरोबर आहे का. 17,000 टोटल. त्याचे आहे 1,71,000 त्याच्यानंतर आहे आपण याची टोटल करू 8,500 प्लस 29,600 अमाऊंट आली 38,100. तुम्ही याला डबल अंडरलाईन करू शकता, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल पटकन की ही टोटल आहे म्हणून. त्याच्यानंतर आहे 500. असं आपल्याला प्रत्येक नोटची टोटल करायची आहे. ह्याची टोटल हे ॲथोराइज कॅपिटल ॲड नाही करायचं, हे स्किप करायचं आणि फक्त हे आहे 3,50,000. हे तुमचं शेअर कॅपिटल आहे 3,50,000. त्याच्यानंतर ह्या दोघांची ही नोट क्लोज करू नका, हे लक्षात ठेवा, काळजीपूर्वक लक्षात ठेवा. चुकूनसुद्धा ह्या नोटला लगेच क्लोज करू नका, कारण अजून आपल्याला प्रॉफिट मिळालेला नाही. त्याच्यानंतर नोट नंबर बोरिंगची टोटल किती येते बघू आपण. एक मिनिट. बोरिंगला 1,47,700 नाही सॉरी 14,700 प्लस 54,000 अमाऊंट आहे 68,700. चेक करते मी. 68,000 बोरिंग हां बरोबर आहे. चेक करते कारण चुकायला नको, तर मग नेट प्रॉफिट आपला चुकल म्हणून फक्त चेक करते मी टोटल. त्याच्यानंतरची बोरिंग आहे 14,600. ही शॉर्ट टर्म बोरिंग आहे. त्याच्यानंतर ट्रेड पेएबल 1,04,000. 1,04,000. तर आपल्याला ह्याची टोटल करावी लागेल 3,300
प्लस 18,900 प्लस 8,000 प्लस 300 अमाऊंट आहे 30,500. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे. 13,000 प्लस 6,500 प्लस 28,000 प्लस 15,100 अमाऊंट आहे 62,600 टोटल. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 5,10,000. ह्याची करू आपण 2,500 प्लस 2,700 प्लस 1,000 5,300. मिनिट काय झालं बघू आपण. 2,500 प्लस 2,700 प्लस 2,000 अदर इन्कमला काहीतरी लिहायचं राहिलं आहे का बघूया आपण, कारण टोटल इक्वल येत नाही आहे. एकच मिनिट मी बघते काय राहिले. अदर इन्कम 2,500 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. बँक इंटरेस्ट आहे 1,000 आणि काय चुकते. हां सॉरी, इथं टोटल करायला चुकते माझी. मी प्लस 2,700 घ्यायचं, ते एक झिरो कमी झाला त्यामुळे चुकत होतं. 1,000 आता बरोबर आहे. 5,300 बरोबर आहे. ते चेक केलं म्हणजे मग आपल्याला प्रॉफिट अँड लॉस कळतो, नाही तर मग सगळंच चुकलं आपलं कॅल्क्युलेशन, म्हणून मी चेक करत होते. पुढं आहे 2,40,000 आणि अजून काही आहे 2,500 2,700 आणि 1,000. काय चुकतं आहे माझं. 2,500 प्लस 2,700 प्लस 1,000. हां 100 लिहिलं वाटतं. का चुकतं आहे काय माहिती. 6,200 आहे टोटल याची. 6,200 ह्याची आहे 2,40,000 टोटल. त्याच्यानंतर आपण ह्याची करू. काळजीपूर्वक करा, कारण असं एखादा झिरो जरी चुकला तरी चुकतं तुमचा ॲन्सर. 30 प्लस 9,100 प्लस 2,000 अमाऊंट आहे 75,500. एक्सपेन्सेसची टोटल आहे. त्याच्यानंतर आहे 4,000. नेक्स्ट बघू आपण 9 डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हेकल. एक मिनिट, हे 2,000 होते, मी चुकून 4,000 लिहिले. तर डेप्रिशिएशनची अमाऊंट व्हेकलच्या 2,000 आहे. 9, 10, 11 11,000 टोटल आहे. आपण मागं नोट नंबर 1ला 2,000 घेतलेला आहे, चुकून मी इथं 4,000 लिहिलं होतं, तर 2,000 आहे. ह्याचे आपण टोटल करूया. 4,800 प्लस 17,300 प्लस 3,100 प्लस 9,300 प्लस 13,100 प्लस 8,000 प्लस 9,000 प्लस 6,000. टोटल आहे 70,600 बरोबर आहे.
70,600 ही आहे आपली टोटल. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्या टोटल पुट करायच्या आहेत तुमच्या नोटमध्ये इथं. तर पहिलं आहे बॅलन्स शीटची नोट. पहिली नोटचं नाव होतं प्रॉपर्टी अँड ह्याची टोटल आहे 4,59,000. 4,59,000. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस नाही आहे नोटमध्ये. इन्व्हेंटमेंट ही पण नाही आहे. गुडविलची 2 नंबरची नोट आलेली आहे आज. गुडविलची नोट आहे आपली, त्याची टोटल आहे 40,000. आपण इथं लिहिणार आहोत 40,000. अदर इंटेन्जिबल ॲसेट नाही, इंटेन्जिबल ॲसेट अंडर डेव्हलपमेंट नाही, बायोलॉजिकल नाही, फायनान्स आहे. इन्व्हेस्टमेंट आहे बघा, इन्व्हेस्टमेंटची नोट आहे आपली. लॉंग टर्मला ट्रेड इन्व्हेस्टमेंट आहे 25,000. 25,000. त्याच्यानंतर ट्रेड रिसिवेबल लॉंग टर्म नाही, अदर लॉंग टर्म लोन नाही, लॉंग टर्म ऑर्डर्स नाहीत. त्याच्यानंतर अदर नॉन करंट ॲसेट आहे बघा आपली नोट. अदर इन्व्हेस्टमेंट घेतलं. ही 3 नंबरची नोट होती. 4 नंबरला आहे अदर नॉन करंट ॲसेट, त्याच्यामध्ये आहे नील. अदर नॉन करंट ॲसेट नील. चेक पण करते, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघू आपली नोट नंबर कुठली आहे. अदर नॉन करंट ॲसेट नंतरची नोट आहे इन्व्हेंटरीज. करंट ॲसेटमध्ये इथून करंट ॲसेट चालू होते, इन्व्हेंटरी आहे. इन्व्हेंटरीची टोटल आहे 17,000. 17,000. नोट नंबर 4. त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबल करंट ॲसेट आहे 1,00,000. 1,00,000. ट्रेड रिसिवेबलची नोट आहे 1,71,000. 1,71,000. त्याच्यानंतर आहे कॅश अँड कॅश इक्विवलेंट 38,100. 6 नंबर 38,100. त्याच्यानंतर आहे लोन्स अँड ॲडव्हान्स 30,300. 7 नंबरची नोट आहे. त्याच्यानंतर 8 नंबरची एक ॲसेटची नोट आहे अदर करंट ॲसेट 500. ही नोट नंबर आहे 8. तर आपण सगळ्या ॲसेटची टोटल करूया. ॲसेटची टोटल आहे 4,59,000 प्लस 40,000 प्लस 25,000 प्लस 17,000 प्लस 1,71,000 प्लस 38,100 प्लस 30,300 प्लस 500. हे प्लस 500. तर टोटल आहे 7,80,900. ॲसेटची टोटल आहे 7,80,900. आता आपण लायबिलिटीची शेड्यूलची नोटची टोटल करूया. टोटल केलेले आपण पुट करूया. आता लायबिलिटीच्या नोट्स कुठून चालू होतात बघा. हां, इथून 3,50,000. 8 नंतर आपण इथं 9 नंबर टाकू. 3,50,000. अदर इक्विटीची टोटल आहे. हां, अदर इक्विटीची टोटल आपण केलेली नाही आणि ते आत्ताच करू पण नका. बॉरोइंग आहे 68,700. 68,000. इथं अदर इक्विटीची 10 नंबरची नोट येईल, ते नंतर येईल. बॉरोइंग आहे लॉंग टर्म बॉरोइंगची टोटल आहे अदर इक्विटी. थांबा 1 मिनिट, कुठं चुकलं. 1 2 3 4 5 6 7 8. नोट नंबर चुकला का काय कुठं. इथं 10 नंबरची नोट आहे. 1 2 3. हां, इथं 4 होतं, हे नील झालं. 4 5 6.
ही आहे 7, ही आहे 8, ही आहे 9, ही आहे 10, ही आहे 11 आणि ही आहे 12. कारण इथं आपण ही नील आलं ना, इथं नोट नंबर टाकायचा माझ्याकडून राहून गेला. त्याच्यानंतरची नोट नंबर आहे, तर म्हणले इथं 10 दिसतंय आणि इथं माझं 9 आलं म्हणून माझ्या लक्षात आलं. अदर इक्विटीची टोटल आपण केलेली नाही. बॉरोइंग 12 नंबरला आहे 68,700. 68,700. त्याच्यानंतर 13 नंबरला बॉरोइंग आहे 14,600. 14,600. 12 नंतर नोट नंबर आहे 13. 14,600. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल 1,04,000. 1,04,000. 14 नंबरची नोट आहे. आणि त्याच्यानंतर अदर करंट लायबिलिटी 30,500. 30,500 ही आहे 15 आणि प्रोव्हिजनची आहे 16. प्रोव्हिजनला आहे 62,600. आता आपण लायबिलिटीची टोटल आत्ताच करू नका, कारण अजून आपल्या एका नोटची टोटल इथं करायची राहिलेली आहे. त्यामुळे लायबिलिटीची टोटल आत्ताच करू नका. तर आपण अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट करू. तर प्रॉफिट अँड लॉसचे नोट्स बघा कुठून चालू होत आहेत. तर प्रॉफिट अँड लॉसला इथून 17 नंबरपासून हा प्रॉफिट अँड लॉसची इन्कमची नोट आहे 5,10,000. आपण इथं म्हणणार आहोत रेव्हेन्यूला 5,10,000 इन्कमची नोट आहे. त्याच्यानंतर अदर 6,200. 6,200 ही 18 नंबरची नोट आहे. ह्या दोघांचं ॲड करू आपण, किती येतं बघा. इथं 200, इथं 6, 1, 5,16,200 हे तुमचं इन्कम आहे. 5,16,200 हे तुमचं इन्कम आहे. आता आपण एक्सपेन्सेसची नोट बघूया. हे झाल्या दोन इन्कमच्या, इथून एक्सपेन्सेसच्या चालू होतात 2,40,000. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम 18 नंतर येईल 19, 2,40,000. इथून एक्सपेन्सेस चालू होतात. त्याच्यानंतर आहे 75,500. एम्प्लॉईज इथं 75,500. 20 नंबरची नोट आहे. फायनान्स कॉस्ट 4,000. फायनान्स कॉस्ट 4,000. 21 नंबर. त्याच्यानंतर आहे 22ला 11,000. नाव आहे डेप्रिसिएशन. तर इथं बघायचं आहे कुठं आहे ते. टोटल आहे 11,000. 22 नंबर. आणि त्याच्यानंतर आहे अदर एक्सपेन्सेस 70,600. अदर एक्सपेन्सेस इथं आहे 70,600. नोट नंबर 23. शेवटची नोट नंबर 23 आहे. त्याची टोटल मी इथं पुट केली. आता ही झाली आपली प्रॉफिट अँड लॉस. आता नीट बघा एक्सपेन्सेसची टोटल करूया आपण, किती होतं. इथून एक्सपेन्सेस आहेत 2,40,000 प्लस 75,500 प्लस 4,000 प्लस 11,000 प्लस 70,600. टोटल आली आपली 4,01,100. एक्सपेन्सेस किती झाले 4,01,100. हे एक्सपेन्सेस आहेत बघा. एवढे एक्सपेन्सेस झाले, एवढे इन्कम होतं. म्हणजे इन्कम जास्त आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. तर आपण काय करू, इन्कम होतं 5,16,200. हे तुमचं इन्कम आहे. त्याच्यातून हे खर्च मायनस करू. एक्सपेन्सेस मायनस केले 4,01,100. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती झालेला आहे बघा 1,15,000. 1,15,100चा प्रॉफिट झाला. ह्या प्रॉफिटमधून आपण टॅक्स एवढा पे करायचा आहे 15,100. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होणार आहे 1,00,000 रुपीज. बघा ह्याच्यातून आपण काय केलं, टॅक्स पे केला 15,100.
तर प्रॉफिट झाला करंट इयरचा 1 लाख रुपीज. आता हे तुमच्या लक्षात आलं, हा करंट इयरचा प्रॉफिट आहे, प्रॉफिट फॉर द पिरियड. तुम्ही इथे इयर पण लिहू शकता, प्रॉफिट फॉर द करंट इयर असं पण लिहू शकता. एवढा आहे. आता 1 लाख रुपयाचा प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, जी आपली नोट अजून आपल्याला करायचं आहे, हे पहिलं कंप्लीट करू. इथं काय करायचं, हा जो प्रॉफिट आहे त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर. प्रॉफिट आहे 1 लाख डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स आपल्या क्वेश्चनमध्ये होते. क्वेश्चनमध्ये त्याने सांगितलेलं होतं की बघा इथं किती नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत, 5000. आता इथं आपण बघूया किती नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. आपलं कॅपिटल आहे 3,50,000 आणि एक शेअर्स आहे 100 रुपयाचा. तर काय करायचं, 3,50,000 डिवाइड बाय 5,000, कॅपिटल डिवाइड बाय एक शेअर आहे 100 रुपयाचा, चुकून मी 5,000 टाकलं, डिवाइड बाय 100. डिवाइड करायचं होतं 3,50,000 डिवाइड बाय 100 म्हणजे आपलं नंबर ऑफ शेअर होल्डर आहे 3,500. तर 1 लाख प्रॉफिट हा 3,500 जणांना वाटायचा आहे, म्हणून नंबर ऑफ शेअर होल्डर आले 3,500. हे बघा कसं आलं ते लक्षात ठेवा. 3,500 कसं आलं मी इथं तुम्हाला दाखवते. आपण काय केलं, शेअर कॅपिटल डिवाइड बाय इच शेअर किंवा पर शेअर. कॅपिटल होतं 3,50,000, 3,50,000. एक शेअर होता 100 रुपयाचा. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे 3,500 हे झाले आपले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर हे 3,500 हे इक्विटी शेअर होल्डर आहेत. तर 3,500 इक्विटी शेअर होल्डरांना आपल्याला प्रॉफिट डिवाइड करायचं आहे. तर मग किती येईल, एका शेअर होल्डरला किती प्रॉफिट येईल ते लिहायचं आहे. तर मग मी इथं लिहिलं एवढं. तर डिवाइड करू आपण 1 लाख प्रॉफिट मिळाला, तो 3,500 जणांना वाटायचा आहे. डिवाइड बाय 3,500 नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. तर अमाऊंट आली एका शेअर होल्डरला 28 रुपीज 571 पैसे एवढा डिव्हिडंड मिळेल. म्हणजे मग आपण इथं लिहूया 28.57 एवढा तुम्हाला काय करणार आहात, तुम्ही एका शेअर होल्डरला डिव्हिडंड देणार आहात. हे झालं आपलं इथलं वर्किंग. आता हा जो प्रॉफिट आलेला आहे तो आपण जी अदर इक्विटीची नोट सोडलेली आहे तिथं हा प्रॉफिट आपल्याला मेन्शन करायचा आहे. अदर इक्विटीला करंट इयरचा प्रॉफिट आहे इथं लिहिले. आता लॉस नाही येणार, लॉसला इथं डॅश. तर ॲड प्रॉफिट ड्युरिंग द इयर, ह्या वर्षीचा प्रॉफिट आहे 1 लाख. टोटल झाली, पहिला प्रॉफिट होता तर 35,000, ह्या वर्षीचा 1 लाख म्हणजे झालं 1,35,000. ह्या प्रॉफिटमधून 28,000 डिव्हिडंड आपण वाटणार आहोत. कशातून देतो डिव्हिडंड, तर प्रॉफिटमधून देतो. म्हणून प्रॉफिट झाला 1,35,000 मायनस 28,000, अमाऊंट आली 1,07,000. चेक करते बरोबर आहे का. अदर इक्विटी 1,07,000 बरोबर आहे. तर इथं येईल तुमच्या प्रॉफिट, इथं लिहा किंवा इथं लिहा 1,07,000. आता आपली ही नोट कंप्लीट होईल. आता आपण हे खालचं पण ॲड करायचं आहे. हा डिव्हिडंड इक्वेलेशन फंड आहे आणि रिझर्व्ह फंड, हे काय आहे, प्रॉफिट आहे. तर 1,07,000 प्लस 25,000 प्लस 7,500 अमाऊंट आली आपली 1 लाख. अदर इक्विटीची टोटल 25,000 काहीतरी चुकलं वाटतं, थांबा. 1,07,000 प्लस 25,000, हां आता बरोबर आहे, प्लस 7,500. इथे कुठला तरी रिझर्व लिहायचा राहिला वाटतं, मला वाटतंय एक रिझर्व लिहायचा राहिला आहे. त्याची व्हॅल्यू आहे डिबेंचर्स रिडम्शन रिझर्व. इथे एक रिझर्व लिहायचा राहिला आहे, कदाचित पोस्टिंग करताना माझ्याकडून विसरला असेल. तर तो आहे डिबेंचर्स रिडम्शन
11,000. आता मी टोटल करते बघा किती येते. प्लस 11,000 1,50,500 ही झाली ह्या नोटची टोटल. तर ही जी टोटल आहे ही टोटल बघा इथं काय झालेलं होतं क्वेश्चनमध्ये कुठंतरी माझ्याकडून ना चुकून एखाद्या अमाऊंटचं पोस्टिंग करायचं राहिलेलं होतं. चुकून राहतं ते. हां इथं आहे बघा डिबेंचर रिडम्पशन रिझर्व. हा याचं पोस्टिंग करायचं राहिलं होतं. चुकून राहतं ते कधी कधी होतं ते आपल्याकडून विसरतं. तर टोटल आलेली आहे अदर इक्विटीची 1,50,500. 1,50,500 इथं नोट नंबर अदर इक्विटी हां इथं किती होती 1,50,500. 1,50,500. आता तुम्ही लायबिलिटीची टोटल करू शकता. आता हे 1,50,500 वरचे 3,50,000 प्लस 68,700 प्लस 14,600 प्लस 1,04,000 प्लस 30,500 प्लस 62,600 अमाऊंट आली. बरोबर आली बघा 7,80,900. तर आता इथं तुम्ही काय करायचं आहे पहिलं वर्किंग नोट व्यवस्थित करायचे आहेत. वर्किंग नोटला जर पोस्टिंग चेक करायचं व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी पटापट करण्याचा प्रयत्न करत होते. तर कधी कधी काय होतं एखाद्याचं पोस्टिंग एखाद्या ॲटमचं पोस्टिंग करायचं राहून जातं. तर आपण काय करायचं आहे काळजीपूर्वक क्वेश्चन रीड करायचा. रीड केल्यानंतर इथं सगळ्या नोटची नावं लिहून घ्यायची. नोट नंबर तेवढ्याच ओपन करायच्या. अजून एक तुम्हाला लॉजिक सांगते. जर तुम्हाला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्टेटमेंट बनवताना तुम्ही जेवढ्या नोट ओपन केल्या तेवढ्यांची जर एकाखाली एक नावं लिहिली आणि नोट नंबर वळीनं टाकले तरी चालेल. हे सगळं लिहिण्याची गरज नाही. म्हणजे आपण मध्ये मध्ये लिहिलेलं आहे ना वर्क इन कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस अदर इंटेन्जिबल ॲसेट्स अंडर डेव्हलपमेंट बायोलॉजिकल ॲसेट्स अदर दॅन बिरर प्लॅन. हे जर सगळं तुमच्या लर्न असेल तर ठीक आहे. पण वेळ जातो आपल्याला एवढा वेळ नसतो म्हणून हे नाही लिहिलं तरी चालेल. तुम्ही बॅलन्स शीट तयार करताना काय करायचं आहे नॉन करंट ॲसेट आणि करंट ॲसेट हे दोन नावं फक्त मेन्शन करायचे आहेत. आणि जेवढ्या तुम्ही नोट ओपन केलेल्या आहेत त्या नोटची नावं वळीनं टाकायची. तेवढीच नावं टाकाय एक्स्ट्राची नावं नका टाकू म्हणजे तुमचा वेळ वाचेल. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.